श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर हे बघू शकता, मी जे आज घराची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता गणपती पण येत आहे, तर मला इकडे गणपती बसवायचा आहे. तर त्यासाठी म्हटलं थोडीशी साफसफाई पण करून घ्यावी. आणि माझी एक्झाम होते आणि 20 दिवस मग मी आंबेजोगाईला होते मग एक्झामसाठी. तर त्यामध्ये खूप घराची घाण झाली होती, कारण तसल्या उडणाऱ्या पाकुळ्या वगैरे झाल्या होत्या घरामध्ये. आणि त्याच्यामुळं मग म्हटलं थोडंसं साफसफाई जर केली तर छान वाटेल. मग माझ्याकडं काही न्यूजपेपर पण नव्हते, मग त्यामुळे मग मी माझ्याकडे एक जुनं कॅलेंडर होतं, तर त्याचं मी फाडून मस्त असं तिथं कपाटामध्ये सर्व काही टाकलं. आणि किचनचं जे सामान आहे तर ते स्वच्छ करून घेतलं. आणि त्यासोबतच मी फ्रीज पण साफ करायचं ठरवलं होतं. जे काही बिस्लरीच्या बॉटल ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी दुसरं सामान होतं, तर ते सर्व सामान काढलं. त्यातलं खराब जे आहे तर ते फेकून दिलं, आणि जे काही चांगलं आहे तर तसंच ठेवलं. मग नंतर मी आंघोळ वगैरे केली, म्हणजे फरशी वगैरे पुसून आंघोळ केली. आणि मग नंतर देवाची पूजा करायला घेतली. तर देव जे आहेत तर ते मी रात्रीच घासून ठेवले होते. तर त्याच्यासाठी काय काय यूज केलं ते पण मी तुम्हाला सांगते. तर मीठ, थोडंसं म्हणजे 2-3 लिंबू, आणि जी आपली पितांबरी असते तर ते ह्या म्हणजे 3 गोष्टींचा वापर करून मी देवाची मस्त अशा मूर्त्या घासून घेतल्या रात्री. आणि नंतर मंदिरमध्ये ठेवल्या होत्या. पण म्हटलं आता असं काही पूजा करता येते, मग त्यामुळे मग मी नंतर पूजा वगैरे करून घेतली. आणि मस्त असं धूप वगैरे लावलं होतं, अगरबत्ती पण लावली होती. तर त्याचा असा मस्त वास दरवळत होता घरामध्ये. आणि एकतर क्लिनिंग केली ना, एकदम घर चकचक दिसतं. घराची क्लिनिंग करायलाच पाहिजे, मला तर आवडते बघा घराची क्लिनिंग करायला. मी आईकडे होते तेव्हा पण घराची क्लिनिंग करायचे, आणि आता इथं पण माझ्या घरी पण आहे तर मी घराची क्लिनिंग करते. कंटाळा येतो थोडाफार, पण ठीक आहे, आपण तर करू शकतो, तर ठीक आहे करायचं तसं. आणि आपल्या घराची क्लिनिंग आपण नाही करणार तर कोण करणार? मग त्यामुळे मग मी स्वच्छ असं सर्व काही साफ केलं, फरशा पण पुसून घेतल्या. आणि मग नंतर जेवण ते करून मग म्हटलं आता जे काही घर स्वच्छ केलेलं आहे तर ते पण त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ बनवावं म्हणलं. तर TV वगैरे ते मी कॉलिन वगैरे टाकून स्वच्छ अशी पुसून घेतली होती, इकडं मिरर वगैरे सगळं काही. आणि जे काही ते सगळं जे कपाट आहे हे दुसरं, तिथं पण मी सगळं स्वच्छ असं कपड्याने पुसून घेतलं होतं. सगळं सामान वगैरे, बुक्स वगैरे नीट लावले. आणि हे जे वरती जे झाड दिसत आहे ते मी मिशोवरून मागवलेलं आहे. मागच्या वेळेसच म्हटलं होतं मी तुम्हाला. तर ते त्याच्यामध्ये लाईट लागते त्या झाडामध्ये, खूप छान आहे, खूप चांगलं वाटतं नाईटला पण. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी मागच्या वेळेस पण लिंक टाकलेली आहे व्हिडिओमध्ये एका, तर ती लिंकला भेट द्या आणि तुम्ही जर मागवायचं असेल तर मागवू शकता. आणि मग हे बघू शकता किती प्रसन्न असं वाटत आहे. आणि खरंच मी तुम्हाला सांगते तर किती स्वच्छ पण वाटत आहे घरामध्ये. सगळं काही व्यवस्थित मी हे किचनचं सामान ते लावून ठेवलं होतं. आणि मग माझ्याकडे सामान पण भरपूर आहे, आईनं पण दिलेलं सामान आहे लग्नामध्ये. सर्व आईनं ताटं, नंतर वाट्या, छोट्या प्लेट्स, मोठ्या प्लेट्स, नंतर अजून काय म्हणतात चम्मच, नंतर म्हणजे जे काही ग्लास आहेत, तांबे असतील, सगळं काही मला आईनं 12 दिलेलं आहे. तर मग मी काही गोष्टी ज्या लागणार नाहीत ना, त्या मी वरती मोठ्या तसल्या जर्मलच्या डब्यामध्ये ठेवून दिल्यात. कारण कशाला ना, धूळ बसते उगाच, मला नंतर घासायला पण प्रॉब्लेम होतो. आणि एवढ्या गोष्टी कशाला ठेवायचं? एक तर मी पण एकटी असते ना, आणि त्यांच्या जॉबमुळे ह्यांनी पण असं येत नाही जास्त, तर त्यामुळे मग मी ना ते वरतीच ठेवून दिलेले. आणि हे बघू शकता तुम्ही बाहेर किती सुंदर असं वातावरण झालं होतं. पाऊस नाही आहे इकडं, पाऊस तर नाहीच आहे, कारण ऊनच पडत आहे, रोज असंच ऊन आहे. मग ना मी ते आमचे जे गावाकडून मागच्या वेळेस ह्यांनी गावाकडे गेले होते, तर तिकडून त्यांनी हरभरे आणले होते, त्याला भुंगे लागले. तर मला कुणीतरी सांगा की भुंगे म्हणजे कायमचे हटवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी काय उपाय आहे? तर मी तोपर्यंत उन्हाळ्याला टाकलेला आहे ते हरभरे नेऊन. तर बघूयात आपण निघतात का नाही, पण तरी पण मला उपाय सांगा कमेंटमध्ये. हे बघा, फ्रीज पण अशा प्रकारे मी स्वच्छ केलं होतं. बिस्लऱ्या मी काही ह्याच्यातलं पाणी पित नाही बिस्लरीचं, म्हणजे कधी तर त्यांनी जर नसले आणि पाणी जर संपलं जारचं, तर एखाद्या वेळेस जार नाही आला तरच मी ते बिस्लरीचा यूज करते. मग आपलं कसं म्हणजे एकदा आपण स्टॉक जमा करून ठेवलेला बरा ना, कारण कधी अडचण येईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे मग मी आधीच बिस्लऱ्या पण ते पण व्यवस्थित घरामध्ये आणून ठेवलेले आहेत आधीच. तर मी नंतर अगोदर शूट केला होता थोडासा, आणि ती साडी पण घातली होती, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडासा व्हिडिओ करावा. आणि जाडी पण खूप वाढली आहे, काहीतरी सांगा मला जाडीसाठी पर्याय कमी करण्यासाठी. तर काय करू ते मला सांगा कमेंटमध्ये. आणि व्यायाम पण चालू केलेला आहे मी, लिंबू पाणी पण पित आहे रोज आता. हे बघा, आमच्या इकडे द्राक्षाचा पण बाग आहे, तर इथं द्राक्ष वगैरे लागतात. आणि अशा प्रकारे मी पूर्ण घराची क्लिनिंग करून घेतली आहे. व्लॉगला कमेंट नक्की करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.